नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोतवाल भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट सराव क्वेश्चन. तर क्वेश्चन पहिला आहे तो मित्रांनो, भारतीय संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? तर भारतीय संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष जे होते मित्रांनो, ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले मराठी वृत्तपत्र जे आहे मित्रांनो, ते आहे दर्पण. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर दर्पण हे वृत्तपत्र जे सुरू केले मित्रांनो, ते केले बाळशास्त्री जांभेकर यांनी केले सुरू. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल कोणते? तर भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल जे आहे मित्रांनो, ते आहे सुंदरबन जंगल आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी जो आहे मित्रांनो, तो आहे शेकरू आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, हरितगृह परिणाम मुख्यतः कशामुळे होतो? तर हरितगृह परिणाम मुख्यतः जो होतो मित्रांनो, तो वातावरणातील हरितगृह वायूमुळे होतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याचे प्रमुख कार्य कोण करते? तर रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याचे प्रमुख कार्य जे करते मित्रांनो, ते लाल रक्तपेशी करतात मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी जी आहे मित्रांनो, ती आहे यकृत ग्रंथी मित्रांनो. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत वनस्पती कोणता वायू वापरतात? तर प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत वनस्पती जे वायू वापरतात मित्रांनो, तो वायू वापरतात कार्बन डायऑक्साईड वापरतात मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो, हे ध्यानात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? तर जय जवान जय किसान ही घोषणा दिली मित्रांनो, ती दिली लाल बहादूर शास्त्री यांनी दिली. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, भारतातील पहिली रेल्वे कोणत्या 2 ठिकाणांदरम्यान धावली? तर भारतातील पहिली रेल्वे जी आहे ती कोणत्या 2 ठिकाणांदरम्यान धावली मित्रांनो? ती धावली मुंबई ते ठाणे या 2 ठिकाणांदरम्यान धावली मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, भारतातील पहिली रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? तर भारतातील पहिली रेल्वे जी सुरू झाली मित्रांनो, ती 1853 या वर्षी सुरू झाली मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर केसरी हे वृत्तपत्र जे सुरू केले मित्रांनो, ते लोकमान्य टिळक यांनी सुरू केले. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, महाराष्ट्रातील वारली चित्रकला कोणत्या भागाशी विशेष संबंधित आहे? तर महाराष्ट्रातील वारली चित्रकला जी मित्रांनो, ती कोकण या भागाशी विशेष संबंधित आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, भारतातील संविधानाचं संरक्षण म्हणून कोणत्या संस्थेकडे पाहिले जाते? तर भारतातील संविधानाचे संरक्षण म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडे पाहिले जाते मित्रांनो, या संस्थेकडे पाहिले जाते. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, लोकसभेचा सामान्य कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर लोकसभेचा सामान्य कार्यकाळ जो असतो मित्रांनो, तो दर 5 वर्षाचा असतो मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, राज्यसभेचे सदस्य किती वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जातात? तर राज्यसभेचे सदस्य जे निवडले जातात मित्रांनो, ते 6 वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जातात. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, राज्यसभेतील किती सदस्य दर 2 वर्षांनी नियुक्त होतात? तर राज्यसभेतील असे किती सदस्य आहेत ते दर 2 वर्षांनी नियुक्त होतात मित्रांनो? ते होतात 1/3 एवढे जे सदस्य आहे मित्रांनो, ते दर 2 वर्षांनी जे नियुक्त होतात. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, भारताच्या राष्ट्रपतींची निवड कोण करते? तर भारताच्या राष्ट्रपतीची निवड जी करतात मित्रांनो, ती करतात निवडून आलेले संसद व राज्य विधानसभेचे सदस्य करतात मित्रांनो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, भारतीय रुपयांचे चिन्ह कोणी डिझाईन केले? तर भारतीय रुपयांचे चिन्ह जे डिझाईन केले मित्रांनो, ते केले डी उदय कुमार यांनी केले. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, भारतातील केंद्रीय बँक कोणती? तर भारतातील केंद्रीय बँक जी मित्रांनो, ती आहे RBI बँक आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, RBIची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर RBIची जी स्थापना झाली मित्रांनो, ती 1935 झाली मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो वस्तू व सेवा कराचे संक्षिप्त रूप काय आहे? तर वस्तू व सेवा या कराचे संक्षिप्त रूप जे आहे मित्रांनो ते आहे GST आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो GDPचे पूर्णरूप काय आहे? तर GDPचे पूर्णरूप जे मित्रांनो ते आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. हे जे पूर्णरूप आहे GDPचे ते हे जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो श्वेत क्रांतीचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? तर श्वेत क्रांतीचा संबंध जो आहे मित्रांनो ते दूध उत्पादनासाठी संबंधित आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो ऑपरेशन फ्लडचा या संबंध कशाशी आहे? तर ऑपरेशन फ्लडचा संबंध जो आहे मित्रांनो तो दूध उत्पादनाशी संबंधित आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो भारतातील मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारतातील मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते मित्रांनो डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जाते. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? तर भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह जो मित्रांनो तो आहे आर्यभट्ट मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? तर इस्रोचे मुख्यालय जे मित्रांनो ते आहे बँगलोर येथे मित्रांनो. बँगलोर येथे मित्रांनो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो दक्षिण गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? तर दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाणारी नदी जी मित्रांनो ती आहे गोदावरी नदी आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो महाराष्ट्रातील भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? तर महाराष्ट्रातील भंडारदरा धरण जे आहे मित्रांनो ते आहे प्रवरा नदीवर आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33वा येतो जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर जायकवाडी धरण जे आहे मित्रांनो ते आहे गोदावरी नदीवर आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 34वा येतो कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना धरण जे मित्रांनो ते आहे सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35वा येतो महाराष्ट्रातील लोणार सरोवर कशामुळे निर्माण झाले? तर महाराष्ट्रातील लोणार सरोवर जे मित्रांनो ते उल्कापातामुळे जे निर्माण झालेले सरोवर आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 36वा येतो भीमाशंकर कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे? तर भीमाशंकर जे आहे मित्रांनो जे तो आहे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग या कारणासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. ते ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 37वा येतो गेटवे ऑफ इंडिया कोणत्या शहरात आहे? तर गेटवे ऑफ इंडिया जे मित्रांनो ते आहे मुंबई या शहरामध्ये मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 38वा येतो भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? तर भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी जो आहे मित्रांनो तो आहे गंगा नदीतील डॉल्फिन जे आहे भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 39वा येतो सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या उपनिषदातून घेतले आहे? तर सत्यमेव जयते हे वाक्य जे आहे मित्रांनो ते मुंबई म्हणजे मित्रांनो मोडक उपनिषद या ज्या आहे उपनिषदातून घेतलेले मित्रांनो. ते सी जे आपला राईट आन्सर होईल. मुंडक उपनिषद. त्यानंतर क्वेश्चन 40वा येतो भारताच्या राष्ट्रीय चिन्हाखाली सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या भाषेत आहे? तर भारताच्या राष्ट्रीय चिन्हाखाली सत्यमेव जयते हे वाक्य जे आहे मित्रांनो ते आहे संस्कृत भाषेत जे आहे मित्रांनो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर का इम्पॉर्टंट नोट्स लागत असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे.